बाल हनुमानाची अद्भुत कथा. एके दिवशी बाल हनुमान हसत बागडत उड्या मारत जंगलात खेळत होते. खेळता खेळता त्यांना खूप भूक लागली. अचानक त्यांनी आकाशात एक तेजस्वी लाल गोळा पाहिला. तो म्हणजे सूर्यदेव. पण बाल हनुमानांना वाटलं, वा, किती मोठं लाल फळ आहे, हे तर मी खाणार. आणि एका क्षणात बाल हनुमान आकाशात झेपावले. ते ढगांमधून वेगाने उडू लागले. संपूर्ण देवलोक आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागला. जसजसा बाल हनुमान सूर्याच्या अधिक जवळ जाऊ लागला, तसे मात्र देव घाबरले. जर बाल हनुमानाने सूर्य गिळला तर संपूर्ण जग अंधारात बुडेल. तेव्हा देवराज इंद्रदेव पुढे आले. त्यांनी आपल्या हातात दिव्य वज्र घेतला. आकाशात विजांचा कडकडाट झाला आणि इंद्रांनी वज्र बाल हनुमानांकडे फेकले. दिव्य प्रकाशाचा प्रचंड विस्फोट झाला. तो वज्र त्यांच्या हनुवटीवर लागला आणि बाल हनुमान खाली पडू लागले. हे पाहून वायुदेव संतापले. ते वेगाने आले आणि त्यांनी जखमी बाल हनुमानांना आपल्या हातात पकडलं. वायुदेवांचा राग इतका भयंकर होता की त्यांनी संपूर्ण पृथ्वीवरील वारा थांबवला. लोकांना श्वास घेणं कठीण झालं. प्राणी तडफडू लागले. संपूर्ण जग संकटात आले. देवांना आपली चूक समजली. ते सर्व वायुदेवांसमोर आले. त्यांनी वायुदेवांची माफी मागितली आणि त्यांनी बाल हनुमानाला अनेक दिव्य वरदाने दिली. अपरंपार शक्ती, अद्भुत वेग, अमर कीर्ती आणि असीम बुद्धी. त्या दिवसापासून हनुमान बल, धैर्य, निष्ठा आणि निरागसतेचे प्रतीक बनले. कारण निर्मळ मन आणि चांगल्या हेतूने केलेलं कार्य नेहमी महान बनते.